हॅलो नमस्कार, मी विशाखा आंबोडकर साईश्री व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंद देऊन जावो ही प्रार्थना करते। तर आजचा व्लॉग मी माझी सकाळची रूटीन शेअर करणार आहे। तर आता वाजलेत 8 आणि मी माझी देवपूजा आवरते आणि घरात जरा काळोख आहे कारण मुली झोपले असल्यामुळे मी पडदे ओढून घेतले आहेत, सो त्याच्यामुळे जरा काळोख दिसेल। आता चहा टाकलाय मस्तपैकी आल्याचा। आम्ही काळीच चहा पितो, दुधाच्या चहाने ॲसिडिटी होते म्हणून। आणि एकीकडे चहा आणि दुसरीकडे दोघींना 2 अंडी उकडत ठेवली आहेत। खूप दिवस झालं त्यांनी खूप दिवसापासून हट्ट करतात अंड श्रावण असल्यामुळे देत नव्हते, पण जाऊ दे। आणि एकीला व्हाईट बल्क आणि एकीला पिवळा आणि व्हाईट बल्क दोन्ही पण देते। छोटीला आवडत नाही पिवळं, एकीला मीठ घालून एकीला मीठ मसाला घालून देते। सो दोघी पण खात बसल्या आहेत। दीदी खाईल तेव्हाच छोटी पण खाणार, एकटी खाणार नाही। सो दोघी खायला नखरे करत होते म्हणून पप्पा येऊन बसले। पप्पाला घाबरून पटकन फिनिश करणार मग। पप्पा ओरडतायत अजून श्रावण संपला नाही आणि तू अंडे कशाला दिलीस म्हणून। सो मी गवार साफ करते। शावला गवारीची भाजी हवी डब्यासाठी स्कूलमध्ये न्यायला, म्हणून गवारीची भाजी बनवते पटकन। साधीच बनवते, तिला खोबरं घातलेली आवडत नाही आमची कोकणी पद्धतीने। पप्पाचा नाश्ता सकाळी झाला आहे, त्यांना फ्राईड राईस हवा होता तर फ्राईड राईस करून दिला। सो गवार साफ करून झाली, आणून ठेवली इकडे आणि आता चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे। सो चपात्या करून घेते पटापट। आमच्या छोट्या चपात्या असतात, मोठ्या नसतात। कुकर पण लावून घेतला सकाळीच। कुकरमध्ये भात डाळ आणि गवार पण जरा वाफायला ठेवलेली, पटकन होते फोडणीमध्ये घातल्यानंतर, नाहीतर असं उशीर लागतो बनवायला शिजायला तिला। सो चपात्या बनवून झाल्या आणि आता एकीकडे भाजी घालते। गवार काढते कुकरमधून, त्याचं पाणी झारून घेते आणि कांदा कढई तापत ठेवून कांदा टोमॅटो घालून बस साधीच जिरा मोहरी घालून साधीच बनवते। शावला आवडत नाही खोबरं वगैरे घातलेली जास्त, तिला प्लेन आवडते। मीठ मसाला हळद घालून बस नॉर्मल भाजी। छोटासाच कांदा घातला आणि टमाटर पण थोडंच टाकले, तिला कांदा टमाटर पण आवडत नाही। तोपर्यंत थोडी भांडी पडली होती ती पण घासून घेतली। कशी बनवते म्हणून बघायला येते भाजी, जर तिला आवडली पसंत पडली नाही तर खाणार नाही ती, म्हणून 2 वेळ झाला बघून येऊन। तिला आंघोळीला पाठवलंय, तोपर्यंत भाजी चपाती झाली। छोटी मुलगी बाजूच्या मुलीसोबत खेळते इकडे, तिची मस्ती चालूच असते। लपाछपी खेळतायत दोघी जणी।
सगळीकडे छोटी मुलं असल्यानंतर घरामध्ये पसारच असतो. तिला चपाती आणि भाजी भरवते. तिच्याशी बोलता बोलता पटकन खाते, नाही तर असे नखरे करते खायला. तिला पण आणते जेवायला. तिचा पण वेळ होत आलाय. पटकन TV चालू केलं तरच तिला जेवायला बसणार, नाहीतर ती जेवणार नाही. काही बाकी बघत नाही, फक्त तारक मेहताच बघत असते. तिला दीदीचं हवंय खायला, स्वतःचं नको. काही पण तिला तिच्या हातात असलं तेच हवं खायला, स्वतःचं नको. झालं खाऊन. तिला आंघोळ घातली. आंघोळ घालून तिची तयारी करून देते. हिची आंघोळ झालेली आहे. ती गाडीवर बसून तारक मेहता बघते TV वर. मी नवीन ब्लॉगर असल्यामुळे जर काही चुका झाल्या तर माफ करा आणि सांगा कमेंट्समध्ये, त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. हा माझा पहिलाच व्लॉग आहे, त्याच्यामुळे मी तिची पण तयारी करून देते, कारण की आज रिक्षावाला येणार नाही आहे, त्याच्यामुळे मलाच जायचं आहे स्कूलमध्ये. म्हणून तिला पण आंघोळ घातली, तिची पण तयारी केली. हिची पण तयारी करून देते. हिचा पण वेळ होत आलाय. तिने फक्त आंघोळ केली, बाकी पावडर वगैरे काही लावली नव्हती टिकली, ते करून देते. तिचा स्काउटचा ड्रेस आहे. आज फ्रायडेला स्काउट गाईड असते तिचं, कबुलबुलचा ड्रेस. वाशीला तिला शाळेत जायचं आहे, त्याच्यामुळे जरा लवकर 12:30ची शाळा आहे तिची, पण लवकर निघावं लागेल. ही पण एक छोटी मुलगी बाजूची आहे. ती छोट्या मुलीसोबत खेळायला येते आणि ती मोठी मुलगी मोठ्या मुलींसोबत खेळायची. छोटीची फ्रेंड, मोठीची फ्रेंड. पण मोठ्या मुली पण छोटीसोबतच खेळतात. ही रोज एक बो घालून जायची. आता तिला टीचरने सांगितलं 2 बो घालून ये, तर माझ्या मागे लागली, 2 बो घालून दे, 2 बो घालून दे. टीचरने स्ट्रिक्टली सांगितलं 2 पोनी घालून यायचं स्कूलमध्ये.
सो शाळेची तयारी आता झाली आहे. खेळत आहे दोघी जणी. तिने बूट वगैरे काढले स्वतःचे. तरी मी पण तयारी करून आले. टिफिन बॉटल भरली. रस्त्यात खूप ट्रॅफिक असल्यामुळे त्याच्यामुळे मी काय जास्त शूट करणार नाही रस्त्याचं. खूप म्हणजे खूपच ट्रॅफिक असते आणि बाबूला पण घेऊन जायचं आहे, त्याच्यामुळे मला हातात कॅमेरा घेता येणार नाही. त्याच्यामुळे मी थोडंफारच दाखवेन. सो अशा प्रकारे आता आम्ही चाललो स्कूलमध्ये. थोडंफार शाळेच्या स्कूलचं पण दाखवेन. तिथे पण खूप गर्दी असते. ब्रिजवरून जावं लागतं, वाशी ब्रिजवरून. व्ह्यू मस्त आहे, पाऊस पडून गेलेला आहे. सो आणि ही शाळेची शाळा आहे. तर तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा.